हॅलो 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 ए प्रमोद हॅलो 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 एक मिनिट मॅच थांबवा. दोन बॉल झाले. हॅलो 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 हो राजू सर आवाज आलाय का खाली यालाय ना जरासा आवाज वाढवा अजून. जय शिवराय जय श्रीराम. जनसंपर्क प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना श्रुतिका स्कॅन वर्सेस सिद्धांत वॉरियर्स. सामन्याची सुरुवात पहिली ओव्हर घेऊन आले ते प्रमोद पाटील आणि त्यांचा सामना करतील समीर. या ओव्हरचा चौथा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि 1 रनची धाव पूर्ण. प्रमोद पाटील श्रुतिका कॅनचे जानेमाने स्टार दरवर्षी आपलं योगदान 100% देतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जनसंपर्क प्रीमियर लीगला उत्साहात असा प्रतिसाद आणि हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. ऑफ साईडला कव्हर एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न केलाय पण बॉलला बॅट काय कनेक्ट झाला नाही आणि प्रमोद पाटील उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव श्रुतिका स्कॅन यांना. श्रुतिका स्कॅन 1 ओव्हर पूर्ण 5 रन्स. कोणताही गडी बाद न करता श्रुतिका स्कॅननं 6 चेंडूत 5 धावा पूर्ण केल्यात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रमोद पाटील यांच्याकडून. दुसरी ओव्हर घेऊन आलेत टीमचे कॅप्टन युवराज एकल. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि युवराज यांचा सामना करतील समीर. पाहूया या ओव्हरमध्ये सिद्धांत वॉरियर्स रन जास्तीत जास्त घेतात का. युवराज एकल यांचा सामना करतील समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळाडूंचा खूप उत्साह आणि हा सुंदर फटकार मारण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव सिद्धांत यांना. लेगसाईडच्या दिशेला चेंडू सोडण्यात आला होता आणि त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न असा काही यशस्वी नाही. पाहूयात पुढचा बॉल. पुन्हा एकदा अपील करण्याचा पूर्ण प्रयत्न. अंपायरचा इशारा काहीच नाही. एक चांगली गोलंदाजी करताना युवराज एकल
पुन्हा एकदा लेग साईडला बॉल मारलेला आहे, पुन्हा एकदा मिस झालेला आहे आणि समीर यांना काहीसा न कळलेला असा बॉल म्हणावं लागेल. एक स्लोअर गेममध्ये दोन्ही गेम स्लोअर पद्धतीचे दोन्ही बॉल होते, त्याचा काय पुरेपूर वापर करता आला नाहीये समीर यांना. युवराज एकल रेबॅन गॉगल घालून बॉलिंग करतायत. साइड चेंज केलेला युवराज एकल याने राईट आर्म ओव्हर द विकेट होते, ते राऊंड द विकेट आलेले आहेत. पुन्हा एकदा बॉल हलक्या हाताने पुन्हा कव्हर्सला प्लेड केलाय. 1 रन घेण्यात यश. एक उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते युवराज एकल यांच्याकडून. राऊंड द विकेट पुन्हा एकदा सुरुवात. युवराज एकलचा सामना करत आहेत. एक सुंदर असा फटका आणि 4 धावांचा इशारा अंपायर यांच्याकडून. उत्कृष्ट फटका. जितके चेंडू वाया गेले होते ते चेंडू भरपाई करून काढलेले आहे नवनाथ यांनी. आपण ओव्हरच्या सुरुवातीपासून पाहतोय युवराज एकल यांनी लेग साईड धरून ठेवल्यामुळं एक त्याचा फायदा करून घेतलाय नवनाथ पाटील यांनी. युवराज एकल आपल्या ओव्हरचा 5वा चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. पूर्ण असा फायदा नवनाथ पाटील यांनाही घेता नाही आला. एक उत्कृष्ट गोलंदाजी युवराज एकल कडून आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. सेम बॉल सेम रिझल्ट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. या ओव्हरमध्ये 1 चौकार सोडून खास असे काही रन्स काढू नाही शकले सिद्धांत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धाव पूर्ण केलेत सिद्धांत यांनी. पाहूयात पुढच्या ओव्हरसाठी कोण येते. श्रुतिका स्कॅन्स दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही चांगली टीम बॉन्डिंग, एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावर्षी युवराज एकल यांनी ती जबाबदारी स्वीकारल्या, स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. सर्व जनसंपर्क व्यक्तींचं इथं सहर्ष स्वागत. आणि गोलंदाजीमध्ये थोडासा बदल गोलंदाजीसाठी येत आहेत. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रशांत ज्यांचा सामना करतील समीर. वैयक्तिक पहिली आणि सामन्यातील 3री शतक घेऊन आलेत प्रशांत. पाहूया या गोलंदाजीमध्ये तितका असंच उत्साह दिसतो का, तितकंच व्हेरिएशन बघायला मिळेल का. प्रथम बॉल आणि पहिलाच बॉल हा वाईटच्या दिशेने. अंपायरचा इशारा वाईट बॉल आणि सिद्धांत वॉरियर्सना 1 अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू. थोडीशी गडबड आणि पाहूया अंपायरचा इशारा काय येतो का. नवनाथ यांनी थोडीशी गडबडीमध्ये रन घेण्याचा प्रयत्न केला, पण काहीशी नशिबाने त्यांना स्वाद दिल्या आणि अंपायर यांनी त्याला नॉटआउट करार दिलाय. सर्वांनी अपील केल्यानंतर अंपायरनी सर्वांना कळवले की बॉल रिसीव्ह करण्यामध्ये वेळ झाला, त्यामुळे स्टंपिंग हे ग्राही धरलं जाणार नाही. पुढचा चेंडू. एक उत्कृष्ट असा फटका पॉइंटच्या दिशेने मारलेला आणि अंपायरचा इशारा 4 धाव. समीर यांनी या चेंडूचा पुरेपूर वापर करून घेतलाय. चेस्ट लेवलच्या बॉलला पॉइंटच्या दिशेने एक चांगला फटका मारून संघासाठी 4 धावांची बाजी मारल्या. संघाची धावसंख्या होती ती 16.
तिसऱ्या ओव्हरच्या 2 बॉल पूर्ण. एक सुंदर फटका मारण्याच्या नादात बॅटला बॉल काय कनेक्ट नाही झालेला आणि एक धाव घेण्यात यशस्वी. सर्व पीआरओ मित्रांना एक विनंती आहे की ग्राउंडच्या चारी बाजूनं थोडस सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट फटका. अंपायरचा इशारा. 4 धावांची एक चांगली बाजी नवनाथ यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिल्या. सिद्धांत वॉरियर्सची धावसंख्या 21. कोणताही गडी बाद नाही आणि पहिलीच जोडी सामन्यामध्ये अजून टिकून काम करते आणि थोडस प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त रनांची संख्या स्वतःच्या नावावर केली पाहिजे. आणि उत्कृष्ट अशी गेट. नवनाथ पाटील त्रिफळाचीत. एक उत्कृष्ट असा फटका मारण्याच्या नादात नवनाथ यांनी स्वतःची विकेट फेकली गेली असं म्हणावं लागेल, कारण नवनाथ एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. दरवर्षी आपल्या संघासाठी स्वतःचं 100% देतात आणि नवनाथ यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. अजित. तिसऱ्या ओव्हरचा 5 चेंडू पूर्ण आहेत. रन आहेत 21. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि माफ करा, नवनाथ यांची जागा घेण्यासाठी आहेत विनायक. प्रशांत यांची एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिद्धांत वॉरियर्स एक चांगला प्रयत्न करत असताना नवनाथ पाटील यांनी रन जितक्या मिळवल्या पाहिजे तितक्या झाल्या नाहीत. पाहूयात पुढं विनायक आपल्या संघासाठी काय. एक उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू डायरेक्ट कॉमेंटेटर सेशन मध्ये आलेला आहे आणि अंपायरचा इशारा. 6 रन. विनायक यांनी स्वतःची फलंदाजी दाखवत हे सिद्ध केलंय की ते कालही चांगले होते, आजही उत्कृष्ट असे फलंदाजी करतात आणि संघासाठी नेहमी जिथं बॅलन्स जाणार तिथं बॅकबोनचं काम हे विनायक करत असतात. जनसंपर्क प्रीमियर लीगची ही 8वा वर्धापन दिन आणि याचा पहिला सामना आपण पाहतोय. सिद्धांत वॉरियर्स वर्सेस श्रुतिका फायटर्स आणि सिद्धांत यांची धावसंख्या 3 ओव्हर समाप्तीनंतर 27 धावा, 1 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी दोन्हीचं प्रदर्शन आपल्या समोर आहे. सर्व प्रियारो मित्रांना एक विनंती आहे, ग्राउंडच्या जरा चारी बाजूला दोघं चौघ जर थांबला तर चेंडू जो बाहेर जातोय तो आपल्याला देण्यास मदत होईल. आणि जनसंपर्क प्रीमियर लीगचे खांद्या उमेदवार PR पाटील सर. एज इज ओनली नंबर. आणि संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं शतक घेऊन आहेत अजित. बॉलर नेम काय? सॉरी, प्रमोद पाटील. सामना करतील समीर. आणि एखाद्या उमेदवारानं बॉल चेंडू धरता एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप यांच्याकडून 2 धावा संघासाठी क्षेत्ररक्षक करून स्वतःला सिद्ध केले की मी दिसायला कसंही असलं तरी फिट आहे. PR पाटील सर, तुम्हाला आपले क्षेत्ररक्षण उत्कृष्ट दिसण्याने करायचं आहे. थोडा जोर लावायला पाहिजे तुम्हाला.
पुढचा चेंडू प्रमोद यांचा सामना करतील विनायक आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. अंपायरचा इशारा 6 धावा आणि संघासाठी एक उत्कृष्ट असा फटका. 2 चेंडू 2 षटकार विनायक आणि संघाची धावसंख्या बोनस मिळाल्यासारखी या 2 षटकारानंतर 34 वर जाऊन थांबलेले आहे. कोल्हापूर जिल्हा PRO आयोजित असोसिएशन संचलित जनसंपर्क फाउंडेशन कोल्हापूर 8व्या वर्धापन दिनानिमित्त कैलासवासी डॉक्टर अतुल जोगळेकर चषक 2025 भव्य क्रिकेट स्पर्धा याचा उद्घाटन हा जो सामना आपण पाहतोय तो श्रुतिका स्कॅन वर्सेस सिद्धांत वॉरियर्स आणि सिद्धांत वॉरियर्सचे एक आक्रमक फलंदाज विनायक यांनी या क्रिकेट मैदानात जेव्हा संघ थोडासा डळमळताल दिसताना त्याचा जो विश्वास आहे कॅप्टनचा तो या 2 षटकातून सिद्ध करून दाखवला आहे. कृपया अंपायरना दुसरा बॉल देण्यात यावा. कमिटी मेंबर एका चेंडूसाठी वेळ न घालवता 1-2 बॉलची जुळणा करून ठेवा. रवी सातपुते कृपया वेळ न घालवता सर्व PRO मित्रांना विनंती आहे की ग्राउंडच्या थोडस चारी बाजूला सर्वांनी उभं राहायचं आहे. चेंडू जेव्हा बाहेर जाते तेव्हा आपला कर्तव्य आहे की आपण तो चेंडू लवकरात लवकर आत दिला पाहिजे आणि एक अतिरिक्त चेंडू अंपायरच्या हातात देण्यात यावा. रवी सातपुते सर याचं जरासं नियोजन करा. वेळ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि वेळेचं बंधन आपल्याला स्वीकारत पुढे जायचं आहे तर थोडस चेंडूचं नियोजन हे पटपट व्हावं आणि रवी सातपुते यांना विनंती आहे की एक अतिरिक्त 2 चेंडू अंपायरकडे देऊन ठेवण्यात यावे. प्रमोद पाटील यांचा सामना करत आहेत विनायक आणि 2 चेंडू सामन्यात मिळाले होते. दोन्ही चेंडू सीमारेषे पार घालेले होते. आता तिसरा चेंडू आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. चेंडू जातोय टप्पा टप्पा डायरेक्ट सीमारेषे बाहेर आणि 6 धावांची आघाडी पुन्हा एकदा. आणि विनायक हे आज थांबायचं नाव नाही घेणार. 3 बॉल 3 चेंडू 3ही षटकार आणि संघाची धावसंख्या 40. एक गडी बाद 40. सर्व PRO मित्रांना विनंती पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच षटकार मारण्याचा प्रयत्न. विनायक हे पुढचा चेंडू सामना करतील विनायक आणि पुन्हा एकदा उंच षटकार मारण्याचा प्रयत्न. संतोष माझगावकर चेंडूच्या खाली पाहूयात आणि संतोष माझगावकर यांनी एक खूप मोठी चूक करून विनायक यांना एक जीवदान दिले. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना एक चांगला चेंडू प्रमोद पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालेला
पण क्षेत्ररक्षण मध्ये एक हलक्या हातानं आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि रन काढण्याच्या नादात समीर हे धाव घेता घेता पोचू नाही शकले आणि रनआउट झालेले आहेत. अंपायर सरांना एक विनंती आहे. अंपायर सर, सर पहिल्या अंपायर सर, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिद्धांत वॉरियरची धावसंख्या आहे 44. 4 ओव्हर्स कंप्लीट आणि स्कोर बोर्डवर लागलाय 44. डबल चौक्या. पॅव्हिलियनच्या अपोजिट साईडनं पाहूया पुढच्या ओव्हरसाठी आणि समीर यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. आणि समीर यांची जागा घेण्यासाठी आले आहेत प्रमोद. पॅव्हिलियनच्या अपोजिट एंडला आणि गोलंदाजीसाठी येत आहेत अजित. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक पहिलं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावसंख्या. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि विजय गवळी साहेब हे पण एक उत्कृष्ट उदाहरण. एज इज द ओनली नंबर. एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. अजितांचा सामना करतील पुन्हा विनायक. एक उत्कृष्ट असा स्क्वेअर लीगच्या दिशेने क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू तैनात आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव घेण्यास यश आणि धावसंख्या टप्प्याटप्प्यानं थेंबे थेंबे 46. अजित यांचा सामना करतील प्रमोद. पाहूयात संघासाठी काय करतात. एक स्लोअर असा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मारलेला फटका. 2 धाव घेण्यास यश. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 धावांनी पूर्ण. संघाची धावसंख्या 48. अजित यांचा सामना पुन्हा एकदा करतील प्रमोद. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने मारलेला फटका. पण एक टप्पा खेळाडूच्या हातात चेंडू आणि 1 धाव घेण्यास यश. या ओव्हरमध्ये उत्कृष्ट असं कमबॅक श्रुतिका स्कॅननी करून दाखवले. पाहूयात विनायक या गोलंदाजासाठी काय उत्तर देतात. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला फटका. 2 धाव घेण्यात प्रयत्न आणि गचाळ असं बॉल रिसिव्हिंग म्हणावं लागेल. एक रनआउटचा उत्तम संधी श्रुतिका स्कॅनला मिळाली होती. पण गोलंदाज अजित यांनी थोडंसं मिसफील्ड करत त्या संधीला गमावलंय. एक चांगला फलंदाज तुमच्या हाती लागला असता. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेतलेली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण.
दुसऱ्या धावेला प्रमोद यांनी एक काम करा की अजित देवकर या आधीच्या चेंडूमध्ये जे मिसफील्ड झालं होतं ते या चेंडूमध्ये अजित यांनी भरून काढले आणि एक चांगला फलंदाज प्रमोद यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. संतोष गेला काय नवनाथ संतोष आणि पुन्हा एकदा संतोष स्ट्राईकवर आहेत आणि गोलंदाजसाठी कोण आहे हे बॉलर कोण आहे या सामन्यातील शेवटचं शतक घेऊन आले आहेत पृथ्वी आणि त्यांचा सामना करतील संतोष आणि सिद्धांत वॉरियर्स यांना आणखीन एक फटका स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पृथ्वीराज यांनी आपलं गोलंदाजीने बॉलिंगने एक चांगलं प्रदर्शन असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरतोय. मला वाटते या संघासाठी एक उत्कृष्ट फलंदाजी करणारा जो बॅट्समन आहे विनायक त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करा. धाव संख्या वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न त्यांचा आणि यशस्वी पण झालेला आहे आणि पृथ्वीराज यांची जागा घेतात नितेश आणि लॉंग ऑफच्या दिशेने मारायला चेंडू पाहूयात युवराज एकल यांचं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यात यश आणि धाव संख्या झालेली आहे 53. उत्कृष्ट असा फटका चेंडू जातोय टप्पा सीमारेषे पार अंपायरचा इशारा 4 धाव विनायक आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि यशस्वी संघामध्ये 4 धावांची संख्या ऍड करून संघाची धाव संख्या आहे 57. पृथ्वीराज आणि एक उत्कृष्ट असा गोलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळते पृथ्वीराज यांच्याकडून. श्रुतिका स्कॅन श्रुतिका फायटर्स आपल्या संघासाठी पूर्ण प्रयत्न करत असताना दिसते आणि अंपायरचा इशारा एक अतिरिक्त धाव वाईड बॉल. पाच ओव्हर 5 बॉल 58 धावा आणि शेवटचा चेंडू आणि विनायक याला फारसा असा हा चेंडू खेळण्याला जमलेला नाहीये. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे 58. कोल्हापूर जिल्हा PRO असोसिएशन संचलित जनसंपर्क फाउंडेशन कोल्हापूर 8व्या वर्धापन दिनानिमित्त कैलासवासी डॉक्टर अतुल जोगळेकर चषक 2025 या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये जो प्रथम सामना आपण पाहतोय श्रुतिका फायटर्स विरुद्ध सिद्धांत वॉरियर्स आणि सिद्धांत वॉरियर्स यांनी प्रथम
फलंदाजी करत संघाची धावसंख्या सिद्धांत वॉरियर्स यांनी 6 षटकांमध्ये 58 धावेची रणनीती आखलेली आहे आणि श्रुतिका फायटर्स यांना जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. काय ते काय 59. सर्व तयार मित्रांना कळवण्यात येते की स्पेशली सिद्धांत वॉरियर्स तुम्हाला कळवण्यात येते की जर 58 धावाच्या आत जर तुम्ही संघाला थांबवलं तर सर्व टुर्नामेंटमध्ये जो टीम हा रन चेस कंपल्सरी पूर्ण करेल तीच टीम विन राहील, अथवा ज्या बॅटिंग केलेले संघाला विजेता ठरवलं जाईल. श्रुतिका फायटर्स यांना कंपल्सरी हा 59 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. जरी 58 धावा झाल्या तरी फलंदाजी करणाऱ्या टीमला विजयी घोषित करण्यात येणार आहे. सतेज पाटील वरती या. सिद्धार्थ वॉरियर्स क्षेत्ररक्षण तैनात आणि श्रुतिका फायटर्स कडून पहिले जे 2 फलंदाज निघालेत प्रमोद आणि अजित, आणि विनायक यांचा सामना प्रथम सुरुवात करतील प्रमोद आणि त्यांना साथ देतील ते अजित.
सामन्यासाठी प्रथम गोलंदाजी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं अजित पॅव्हलियनच्या अपोजिट एंडनं अंपायर सर. हा येस सर. स्कोरर रेडी. विनायक 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 यांचा सामना करतील प्रमोद. आणि पहिलीच अतिरिक्त धाव. एक फटका मारण्याचा प्रयत्न प्रमोद यांचा, पण एक धावेवर समाधान मानावं लागेल. विनायक यांचा सामना करतील अजित. या सामन्यातील दुसरा चेंडू. पाहूया अजित काय करतात. आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पण थोडक्यात आपली विकेट सांभाळून घेतली. विनय यांची एक उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओ, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. संघाची धावसंख्या आहे 2 आणि चेंडू झाले 3. हलक्या हाताने स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू प्रमोद यांचं थोडस मिसफिल्ड आणि एक रनआउटचा चांगला चान्स यांनी गमावला. एक धाव घेण्यात यश. पुढचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एक अतिरिक्त धाव. विनायक यांनी फलंदाजी केली तशी गोलंदाजीमध्ये पण स्वतःचं योगदान हे संघासाठी दिलं पाहिजे. एक चांगला प्रयत्न करताना दिसत आहेत, पण प्रयत्नाला गोलंदाजीमध्ये यश दिसत नाही. पुढचा चेंडू. एक उत्कृष्ट असा फटका, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण विनायक यांच्याकडून. एक खूप चांगला फटका, स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न केला प्रमोद यांनी, आणि त्याच्यापेक्षा चांगली क्षेत्ररक्षण करून दाखवले विनायक यांनी. या धडपडीमध्ये एक धाव नक्कीच श्रुतिका यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. विनायक यांचा सामना करतील अजित. आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला फटका, क्षेत्ररक्षण खूप चांगलं. एक धाव घेण्यात ये. दुसरी धावची तयारी. दुसरं धाव सुद्धा पूर्ण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पृथ्वीराज यांच्याकडून. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विनायक यांच्याकडून, आणि या आधी संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी आपण पाहिलीत. आणि गोलंदाजीसाठी पॅव्हलियनच्या अपोजिट एंडकडून कॅप्टन स्वतः नवनाथ पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन आलेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. याचा सामना करतील प्रमोद. स्लोअर असा गेंद, काहीसा कळला न कळलेला चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी, आणि नवनाथ यांचा स्वतःवरचा विश्वास डबल.
चांगला फटका, एक चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धाव घेण्यात यश. श्रुतिका वर्सेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर, पुन्हा एकदा फटका मारण्याच्या नादात मिस. प्रमोद यांचा प्रयत्न हा स्क्वेअर लीगच्या दिशेनं जास्त दिसतो आणि या गोष्टीचा फायदा नवनाथ पाटील खूप चांगल्या पद्धतीने घेत आहेत. काहीसा कळला न कळलेला प्रयत्न, एक चांगला थ्रो, पण अजित यांनी एक चोरटी धाव पूर्ण केली आहे. संघाची धाव संख्या आहे 10. पाहूयात अजित आपल्या संघासाठी काय करतात. श्रुतिका फायटर्सचे आधारस्तंभ म्हणावा लागेल अजित. अंपायरचा इशारा, वाईट बॉल आणि श्रुतिका फायटर्सना 1 धावांची बोनस. धाव संख्या 11. वाईटच्या दिशेने चेंडू चालला होता, पण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला प्रमोद अजित यांनी, पण खास असं काय त्याचा उपयोग करता नाही आला. 1 धाव घेण्यामध्ये यश आलंय आणि धावची संख्या 1 थेंब न वाढून 12 झाले. नवनाथ पाटील संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव घेण्यात यश. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रुतिका फायटर्सची धाव संख्या आहे 13. 2 ओव्हर्स कंप्लीट, रन्स 13. श्रुतिका फायटर्सना दोन्हीही ओपनिंग जोडीदारांना थोडस आक्रमकरित्या खेळणं गरजेचं आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. आणि पाहूयात संघाच्या पुढच्या गोलंदाजीसाठी कोण येते. चोवीस बॉल 46 धावांची गरज श्रुतिका फायटर्स यांना. गोलंदाजीसाठी येत आहेत पृथ्वीराज. संतोष संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं. संतोष लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह, 2 धाव घेण्यात यश. अजित ये माफ करा प्रमोद यांनी आपली एक फटकार मारण्या नादात कीपरकडे
हॅलो हॅलो. तीन षटके पूर्ण. हॅलो हॅलो. हॅलो. दोन धावा. पुढचा चेंडू फटकावलेला. सुंदर फटका आणि 4 धावा. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी पृथ्वीच्या प्लॉटमधून आलेला आहे. 2 चेंडूत नवनाथच्या पहिल्या 6 धावा निघालेल्या आहेत. थोडासा बित्तरला आहे नवनाथ. पुढचा चेंडू बघू पृथ्वी काय करतोय. पुढचा चेंडू गेला गॅप मध्ये. 1 धाव आणि दुसऱ्या धावेसाठी 2 धावा. अतिशय सुंदर रन भेटून विकेट. दमलाय थोडासा अजित. पटेल मोबाईल तुमचा तिथे हे झाड आहे. युवराज कलांच्याड आहे. पटकावला. बघू काय करतोय. सुटला. 1 धाव आणि पुन्हा दुसरी धाव. अतिशय सुंदर रनिंग आहे. दमला अजित. पाण्याची सोय करा त्याची. युवराज काल कॅप्टन. पाण्याची सोय करा तिथं. चला सामना चालू करायचा. पृथ्वी बघून मारलाय फटका आणि कोण आहे तिकडे. सचिन आपचे आणि पुन्हा 2 धावा. अडतीस धावा. बघू शेवटचा चेंडू. पृथ्वी नवनाथ. वाईट बॉल. एका धावेची बार. गायकवाड साहेब चांगले अंपायर की. गेले 5 वर्ष एकच लीग आणि एकच अंपायर. पटकावलेला चेंडू गॅप मध्ये आणि 4 धावा. अतिशय सुंदर फटका. थोडस महागडे षटक म्हणावं लागेल या ठिकाणी नवनाथचं. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. पाण्याची सोय करायची आहे. एकाचा आहे बाद. प्लेयर दमले आता बघा तिकडे. बॉल निघलेला आहे आणि फलंदाजीसाठी आलेला आहे प्रशांत. बघू काय करतोय प्रशांत. 11 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. 16. प्रशांत
आणि चांगली फलंदाजी करून बाहेर येतात त्या अजित देवकर. सामना का थांबवलाय? दोन्ही कॅप्टनचा विचार घ्या. राजू सर, काय तो निर्णय द्या. नवनाथ चर्चा करा. कॅप्टन तुम्ही आहे. राजू अध्यक्ष काय निर्णय? राजे हॅलो युवराज कल षटकार मारल्यास आलाय युवराजला न कळालेला चेंडू. सुंदर असा फटका. एकच धाव. आठ बॉलला 15 धावांची आवश्यकता. सुंदर असा चौकार आणि कचाळ फेडिंग प्रमोद मेटेल यांच्याकडून.
आणि किती धावा घेतल्या? अंपायर धाव किती? 2 धावा. सहा बॉलला 9 धावांची आवश्यकता. 6 बॉलला 9 धावांची आवश्यकता. 6 बॉलला 2 धावांची आवश्यकता. 9. 9 धावांची गरज. 6 बॉलला 9 धावांची आवश्यकता. बॉलर काय माहित नाही. त्याचा सुंदर असा मारलेला फटका आणि 1 धाव. हवा आहे ना खाली? हवा दुसरा बॉल टाकायला आणि याचा सुंदर असा फटका उडवलेला आणि कॅच ड्रॉप. रनआउटची संधी. कॅच ड्रॉप झालेला आहे. आणि थ्रो मारलेला होता आणि 1 धाव मिळालेली आहे. किती बॉल किती पाहिजे? होय, किती बॉल किती पाहिजे? का नो? 3 बॉलला 6 धावांची आवश्यकता. 3 बॉलला 6 धावांची आवश्यकता. तीन बॉलला 6 धावांची आवश्यकता. चौथा बॉल टाकला फटका सुंदर आणि सुंदर असं क्षेत्ररक्षक आणि रनआउट. अंपायरचा इशारा काय? पृथ्वीराज 2 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. हो बॅट्समन हो बॅट्समन संदीप शास्त्री. 2 बॉलला 5 धावांची आवश्यकता. एक बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. एक बॉल 5 धावांची आवश्यकता.
पहिली मॅच आणि सिद्धार्थ वॉरियर जिंकलेले आहे.